मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू डे 3 ऑफ आर सिंगापूर व्लॉग्स. आणि आजचा दिवस आहे पार्क Park हॉपर्स. hoppers. वी हॅव टेकन द 5 in 1 पॅकेज, ज्याच्यामध्ये 5 थीम पार्क्स आहेत जिथे आम्ही व्हिजिट करणार आहोत. म्हणजे बर्ड पार्क आहे, झू आहे, झू आहे, नाईट नाईट सफारी आहे, बोट सफारी आहे. रिव्हर वर्ल्ड आहे. हा. विल टेक यू अलॉंग. ते प्रॉपर डिटेल्स आम्ही देऊ तुम्हाला. इफ यू हॅवंट वॉच आर प्रिव्हियस डे 1 and डे Day 2 2 व्लॉग, सो प्लीज मेक शुअर टू वॉच दॅट. म्हणजे तुमची लिंक प्रॉपर लागेल. करेक्ट. आम्ही ट्राय करतोय की आम्ही प्रॉपर रिव्ह्यूज देऊ दिस टाइम व्लॉग्समध्ये. आणि आम्ही ईच व्लॉगच्या एंडला बेस्ट थिंग ऑफ द डे पण देतो आहे, विच Correct. यू शुड नॉट मिस. तर Sir. तुम्ही तुमची इंस्टाग्राम बोलत होती, जर तुम्ही तुमची सिंगापूर ट्रिप प्लॅन करत असाल तर यू नो व्हॉट ऑल यू शुड नॉट मिस. करेक्ट. सो So- जस्ट टू गिव्ह अ हेड्सअप, जे फर्स्ट टाइम हा व्हिडिओ किंवा फर्स्ट टाइम आमच्या चॅनलवरती आलेले आहेत, तर आम्ही आमचं जे पॅकेज आहे ते ब्लूफिन हॉलिडेज करून बुक केलेलं आहे. इट्स नॉट अ स्पॉन्सर्ड, बट स्टील दे हॅव दे आर व्हेरी काइंड अँड टू अस हेल्पफुल. आणि आणि म्हणजे हे दिस इज आवर रेकमेंडेशन. यू कॅन जस्ट चेक जेन्युइन इट आउट. रेकमेंडेशन आहे आमचं. अँड या, दॅट्स इट. लेट्स गो. तो विल टेक यू अलॉंग विथ अस. चलो. सो गाईज, आता आम्ही आलो आहे मंडाई वाईल्ड लाईफ ईस्टला. इथे आहे रेन फॉरेस्ट वाईल्ड एशिया रेन फॉरेस्ट वाईल्ड एशिया आणि बर्ड पॅराडाईज. सो फर्स्ट वी आर गोइंग टू बर्ड Bird पॅराडाईज. Paradise. मग आम्ही हे करणार काय हे रेन फॉरेस्ट वाईल्ड एशिया. या. अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू पिक अ शटल बस, Correct. जिथून मग आम्ही नेक्स्ट 3 लोकेशन्सला जाणार आहोत. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start. Before the lion and the scars. पक्षी आपल्या जवळ येतात. तिकडे मागे पण येतात. तिथे मला फुलका खूप आवडत नाही आणि एवढे सगळे पक्षी. बाबू थांब यार प्लीज. चल ना. अरे थांब, मला जेन्युअनली भीती वाटते यार. असं व्हिडिओ नको, मी तुझ्या सोबत चालते. किती सुंदर आहे ना, एकदम माझ्यासारखं. नको काळा आहे. एकदम माझ्यासारखा. सो बेसिकली तुम्ही जिथे टच कराल तर त्या बर्डचा आवाज तुम्हाला ऐकायला येणार. तिकडे हाताच्या इथे. So this space has televisions and pretty benches so that you can rest a bit. फ्लेमिंगोज आहे तिथे, फ्लेमिंगोज. आणि ते असे फ्रीली उडत आहेत. एक उडून आता माझ्या अंगावरती पण येऊ शकतो. सो हे एक्सपिरियन्ससाठी त्यांनी फॉरेस्ट एक्सपिरियन्ससाठी ट्रेक्स इन्क्लूड केले आहेत मध्ये मध्ये ॲनिमल्स बघताना. थकलेली बायको. अर्धा दिवस पण नाही झाला. आणि आम्ही चूज केलेलं आहे ह्या अशा रस्त्यावरून आम्ही जायचं. नाही ह्यानी
सो गाईज माय ऑनेस्ट रिव्ह्यू एकदम बेकार आहे हा, हे जे काय आम्ही आलो आहे ते. म्हणजे इकडे ना काय एक ॲनिमल दिसत नाही आहे. ट्रेकिंग एक्सपिरियन्सेस आहेत तर मम्मीला म्हणजे ओके मजा येते. माझी तर हालत झाली आहे. फक्त चालून चालण्याचा इश्यू नाही आहे. द थिंग इज की काहीतरी दिसायला पण तर पाहिजे यार. फक्त चालतोच आहे. बर्ड लाईफवाल्या पार्कमध्ये बर्ड्स तरी दिसत होते, इथे एक पण ॲनिमल नाही दिसत आहे. हो, आणि एक तर माझ्याकडून ट्रेक करवत आहेत हे लोक. माझी चप्पल बघा, मी कधी ट्रेक केला पण नाही आहे. लेट्स सी. आता मी हे व्हिडिओ करण्यासाठी पण ताकद म्हणून आणली आहे बिकॉज माझ्या नवऱ्याने मला थोडा मसाज दिला आहे. अदरवाईज माझी हालत खराब होती. ए हळू. आम्ही हे ना असे इकडे घेऊन आलो मुंबईवरून. असे केळीचं तुम्ही बघाल तर प्रॉपरली पॅकिंग केलेली असतात, सो ते नीट राहतात बरेच दिवस. सो आम्ही आता सिंगापूर झूला आलो आणि आम्हाला आल्या प्रचित दिसलाय. प्रचित कांट स्टे विदाउट अस. आता विनम्रताई. ती नम्रताई दिसली. आधी प्रचित, मग विनम्रताई. Just looking straight into his eyes. 30 to 40 kgs of meat per week, and just like in the wild, they do not eat every day. But do not worry, for his main feeding, we give him a variety of meat. And also pack it up with supplements. That's very essential for carnivorous animals too. Now you look at the body of a Malayan tiger, you can see they have beautiful stripes on them. This actually helps them to camouflage and to blend into the forest surroundings. ती झाली. झोपला. So, रस्त्यात इथेच रकून्स आहेत असेच, आणि आम्ही त्यांच्यामधून चाललोय. मम्मी तो येईल उठ. बापरे, धडधडतोय मला. ओके, स्प्लॅश येणार आहे असं वाटतंय. नुसते प्रचितच आहेत सगळीकडे. ताई पण बोलतात बाबा. नाही रे, काळी आहे ताई, गोरी आहे. सकाळचं पीक होते. The giant anteater is the world's largest anteater. It uses its long front claws to pry open ants' nests and to defend itself from predators. हॅलो, काय फ्लेमिंगो एवढा जवळून. रेड हेड मुली आहे. समिती हे समिती. अरे झोपलीस काय? मारेन ना बकडल. When alarmed, they produce a loud barking call. Russia to the tropical rainforests of Southeast Asia, known as hushes. The majestic tusks of wild elephants.
ओके, सो वी आर बॅक इन द रूम नाव And- आफ्टर अ खूप मोठा टायरिंग डे. हां, म्हणजे आम्ही जे 2 दिवस जेवढं चाललं नसेल ना तेवढं आज चाललंय. का ते तुम्हाला पुढे कळेलच. अँड इट्स टाईम फॉर डे 3 3 रिव्ह्यू. डे 3 रिव्ह्यू. सो आम्ही ॲक्च्युली आजच्या दिवशी पार्क हॉपर्स ठेवलं होतं. सो पार्क हॉपर्स इज बेसिकली डिफरंट टाईप्स ऑफ पार्क वेअर यू व्हिजिट देम. तर मल्टिपल टाईप्स ऑफ पॅकेजेस असतात ज्याच्यामधलं आम्ही 5 in 1 वाला घेतलेला, ज्याच्यामध्ये बर्ड पॅराडाईस इन्क्लुडेड होतं, रेन फॉरेस्ट वाईल्ड एशिया होतं, सिंगापूर झू होतं अँड रिव्हर वंडर्स होतं आणि नाईट सफारी सफारी होतं. होतं. सो 5 in 1चं हे पॅकेज होतं. आम्हाला इथून आमच्या व्हेकलनी बर्ड Bird पॅराडाईज Paradise आणि सेकंड काय होतं रिव्हर रेन फॉरेस्ट वाईल्ड एशिया वाईल्ड एशिया, ते हे दोन्ही 2 एका बाजूबाजूला ठिकाणी आहेत आणि हां. बाकी 3 दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी आहेत. आहेत. सो पहिला आम्हाला बर्ड पॅराडाईज आणि त्याच्या इथे सोडलं आणि लकीली आम्ही बर्ड पॅराडाईज पहिला करायचं डिसाईड केलं Decide केलं. हो. बिकॉज ते छान होतं. खूप डिफरंट टाईप्सचे बर्ड्स Birds होते आणि तिथे ॲक्च्युली ना असे पेंग्विन क्लो पासून हार्ट ऑफ आफ्रिकापर्यंत असे मिनी एरियाज आहेत. म्हणजे बर्ड Correct. पॅराडाईज एक पार्क आहे, त्याच्यामध्ये मिनी पार्क्स आहेत. मल्टिपल आहेत म्हणजे बरेच आहेत आणि तुम्ही राईट डिरेक्शन मध्ये स्टार्ट केलं तर ते ऑटोमॅटिकली वे बाय वे तुम्हाला तिकडेच डिरेक्ट करतात. करेक्ट. मध्ये रेस्टिंग करायला एरियाज पण हां, आहेत. म्हणजे खूप चांगलं त्यांनी खूप प्रॉपरली मॅनेज केलेलं आहे की तुम्ही फ्रॉम वन थीम टू अनदर थीम जेव्हा तुम्ही जाता तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक रेस्टिंग एरिया मिळतो जो एअर कंडिशन्ड conditioned आहे. असतो तर तो, आणि हां. तिथे खूप पिक्चर्स काढायला पण जागा हा, असते तिथे तिकडे. ऍक्च्युली म्हणजे बर्ड्स असे ओपनच फिरत असतात. फुल नेट असते वरती लावलेली म्हणजे पूर्ण एरियालाच आणि ते लिटरली आपल्या समोरून वगैरे येतात. मला भीतीच वाटत होती, बट इफ तुम्हाला नेचर आणि बर्ड्स असे खूप आवडतात सो यू विल एन्जॉय. फोटोजेनिक प्लेसेस खूप आहेत खूप तिकडे. आहेत. हो. सो जसं की तिकडे एक आर्टिफिशियल जायंट आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे. जिथे खूप चांगले फोटो झालेले आमचे. देन एक बालीवाली ती फ्रेम आहे, ती एक पण आहे बालीची तिथे. फेमस वाली फ्रेम जी आहे ते असे 2 ट्रायंगल असे आणि मध्ये एक जागा असते जिकडे जागा. तर ती वाला पण त्याचं एक काइंड ऑफ रेप्लिका छोटावाला हा, होतं. खूप सारे फ्लेमिंगोज आहेत, ते पण खूप मस्त आहेत. सो हां. ओव्हरऑल खूप खूप छान छान आहे. प्लेस आहे ती बर्ड आणि पॅराडाईज. असे बर्ड्स आहेत जे तुम्ही कधी बघितले पण नसतील, जे तुम्हाला माहिती पण नसतील. ऑब्व्हियसली आपल्या इंडियामध्ये तर हां. आपण असे बघत नाही. पण खूप डिफरंट टाइप्स ऑफ बर्ड्स तिकडे अवेलेबल होते. सो आणि बर्ड पॅराडाईज मध्ये आम्ही हे असंच एन्जॉय Enjoy केलं. केलं. खूप फोटोज हम्म. काढले. तिथेच हाफ पेक्षा जास्त एनर्जी आमची गेलेली हो. होती. 12:30 म्हणजे वगैरे. इट वॉज द फर्स्ट पार्क हॉपर्स मधला फर्स्ट होता. बट 12:30 पर्यंत आम्ही तिथेच होतो आणि Yes. तिथेच आमचं खूप फिरून झालेलं होतं, खूप चालून झालेलं होतं आणि बऱ्यापैकी एनर्जी ट्रेंड आउट झालेली होती. येस. पण तरी पण सिन्स डे खूप long 5 होता. अजून 4 गोष्टी करायच्या हां. होत्या. सो सेकंड थिंग वॉज रेन फॉरेस्ट वाईल्ड Wild एशिया, जे ऑनेस्टली खूप बोरिंग होतं. म्हणजे ऑनेस्टली माझ्यासाठी ते खूप जास्त बोरिंग होतं. कारण तिथे कसं होतं तिकडे की मी एक्सपेक्ट केलेलं की तिथे अॅनिमल्स वगैरे दिसतील. हो. आता बर्ड्स दिसलेत तर अॅनिमल्स पण दिसतील, पण तिथे अॅनिमल्स होते पण खूप कमी कॉमन होते. अॅनिमल्स नव्हते, एकदम रेअर अॅनिमल्स हां. होते, खूप कमी होते, खूप चालायला लागत होतं. बेसिकली ना तो एक फॉरेस्ट एक्सपिरियन्स Experience होता. होता. मध्ये ट्रेक्स होते, हां. एलिव्हेटेड वॉकवेज पण सो होते. बेसिकली तिकडे एलिव्हेटेड वॉकवेज असतात आणि म्हणजे एका हाईटवरती तुम्हाला त्यांनी एक वॉकवे बनवलेला आहे जो तुम्ही थ्रू आउट चालून ते पूर्ण कव्हर करू शकता. अदरवाईज अदर ऑप्शन इज की त्या एलिव्हेटेड वॉकवेजच्या खालच्या साईडने ट्रेक असणार. सो जंगल एक्सपिरियन्स मिळतो तुम्हाला. पायाची हालत होतेच यार, होतेच, करूच हां. नका ते माझ्या रेकमेंडेशन. म्हणजे रेन फॉरेस्ट वाईल्ड एशिया इज नॉट रेकमेंडेड फ्रॉम आवर साईड. Our थोडा side. बोरिंग वाटला आम्हाला. तिकडे ॲजच काय नव्हतं. ह्या 2 गोष्टी बाजूबाजूला असतात आणि रिव्हर वंडर्स, नाईट सफारी आणि सिंगापूर झू दुसऱ्या साईडला दुसऱ्या असतं. साईडला त्याच्यामध्ये एक शटल असते विच इज अ M2 शटल. ती फ्री ऑफ कॉस्ट असते. त्याच्याने आपण ट्रॅव्हल Correct. करू शकतो. ती तर- आपल्याला घेऊन जाते आणि तिथे हां. सोडते. आणि तिकडे गेल्यानंतर मग आम्ही स्टार्ट केलं सिंगापूर झूने. आणि जिथे आम्ही ऑब्व्हियसली खूप डिफरंट अॅनिमल्स खूप. बघितले. पण सिंगापूर झू मध्ये एक ऍडव्हान्टेज आहे की तिकडे ना ट्रॅम्स अवेलेबल असतात. करेक्ट. तर मग आपण त्या ट्रॅम्स मध्ये बसू शकतो आणि तिथे 4 स्टेशन्स आहेत. सो हां. ते आपल्याला स्टेशन टू स्टेशन ट्रॅम्सनी ऍटलीस्ट तेवढं चाललं तरी आपलं कव्हर अप होऊन जातं, म्हणजे वाचतं. पण ट्रॅम मधून उतरून मग बाकीचे जे आहेत ते आपल्याला स्वतःच बघायला लागतात. येस. आणि
अदरवाईज जर तुमची एनर्जी खूपच ड्रेन झाली तर तुम्ही फक्त ट्रॅम्पनी पण राऊंड करू राऊंड करून येऊ शकता. शकता. फक्त That is also ट्रॅमचा fine. डिसएडव्हान्टेज हा होईल की थोडे तुम्हाला अॅनिमल्स दिसत नाही, ते आतमध्ये असतात हा. आणि ऑल्सो तुम्हाला टाइम नाही टाइम मिळत नाही मिळणार. तिथे म्हणजे बघण्यासाठी. म्हणजे आता मला जर एलिफंट्स बघायचे असतील तर आय विल नॉट गेट अ टाइम की Yes. मी ते गाडीतून उतरून की ते एलिफंट जाऊन बघेल आणि तसं मग नाही, परत ते गाडीत इकडे येईल. खूप पर्टिक्युलर That is not. सिस्टम आहे. आपण त्या गाडीमधून मध्ये नाही उतरू शकत. स्टेशन टू To स्टेशनच stationच जाणार. ट्रॅव्हल करायला लागतं. आफ्टर दॅट झू मध्ये आमचा खूप टाइम गेला. म्हणजे आम्हाला ना अराउंड 4:30 वगैरे वाजले झू मध्ये और नाही 4. 5 वाजले. हा नाही, तो अर्धा तासाचा टाइमपास तर मी ड्रेन हा, आउट yes, झालेली yes, म्हणून yes. मग बरोबर. मी आईस्क्रीम वगैरे खाल्ले, त्याच्यामध्ये टाइमपास झाला. Yes. पण अदरवाईज झू मध्ये आमचा मॅक्झिमम टाइम गेला. लकीली म्हणजे देव आमच्या सोबत आहे म्हणून. आणि संध्याकाळी मग पाऊस आला. झू म्हणजे ऍक्च्युली आम्ही फिरून झाल्यानंतर. झू कम्प्लीट केलं. आम्ही एका ठिकाणी बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो रिव्हर वंडर्सला. तर येस. पाऊस जेव्हा आला तेव्हा आम्ही रिव्हर वंडर्स मध्ये होतो. हा, आणि आणि रिव्हर रिव्हर वंडर्स वंडर्स मध्ये इज शेल्टर आहे मोस्ट ऑफ द कम्प्लिटली प्लेसेसवर. शेल्टर्ड आहे. म्हणजे असं तुम्हाला एक पण जागा नसेल की तुम्हाला असं कुठेतरी भिजत जायला लागेल. नाही आहे ते अमेझॉन वाला होतं हा, ते 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 एकच- छोटूसच आहे. म्हणजे ते अमेझॉन एन्काउंटर्स म्हणून एक होतं. सो बेसिकली रिव्हर वंडर्स मध्ये गेल्यानंतर तिथे 4 थीम पार्क्स आहेत. हम्म. वन इज अमेझॉन एन्काउंटर्स, देन रिव्हर क्वेस्ट, जायंट पॅन्डा फॉरेस्ट अँड वन्स अपॉन अ टाइम. करेक्ट. सो ह्याचे ना टायमिंग्स आहेत. पण अमेझॉन एन्काउंटर, रिव्हर क्वेस्ट हे 6 o'clock एंट्री बंद होते ह्यांची. आणि त्याच्यानंतर जायंट पांडा जे आहे त्याची 6:15 ला एंट्री बंद होते. सो हा जो So आम्ही- रिव्हर वंडर्स आहे ते 7 पर्यंत चालू असतं. बट दीज आर दी टायमिंग्स एंट्रीसाठीच्या एंट्री टायमिंग टायमिंगचे लास्ट आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही त्या पार्क्स मध्ये एंट्री नाही करू शकत. आणि आम्ही एक स्मार्टगिरी काय केली ह्याच्यामुळे की आम्ही 5 o'clock तर ते चालू केलेलं. सो आम्ही उलट चालू केलं. बिकॉज Yes. हे जे मी बोलली ज्याचे एंट्रीजचे रिस्ट्रिक्टेड टायमिंग्स आहेत ना ते एंडला येतात हा. त्या पार्कच्या. म्हणजे So आम्ही तिथून जायंट चालू केलं. पांडावाला जे आहे ते स्टार्टिंगला येतं. बट त्याचा एंडिंग टाइम इज 6:15. आणि अमेझॉन एन्काउंटर्स आणि बोट राईडवाला जे होतं दॅट एंड्स ॲट 6. तर मग जर तुम्ही त्या हिशोबाने गेलात 5 वाजता जर आम्ही गेलो असतो तर मे बी आम्हाला 6 पर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचलोच नसलो असतो. हा, बिकॉज त्याचे वन्स अपॉन अ टाइम वाला जो पार्क आहे तो अगेन झू सारखाच आहे की खूप चालत गोष्टी बघायच्या हा. आहेत. तर मग हे आम्हाला ह्याच्या एंट्रीज नसत्या मिळाल्या. नसत्या सो आम्ही मिळाल्या. उलट चालू केलं. आणि अमेझॉन एन्काउंटर एक छोटूसाच एरिया आहे. सो तिकडे आम्ही फिरून आलो. अगेन खूप सारे बर्ड्स, Birds, अॅनिमल्स ते animals. असते तिथे तिथे हो. फिरत असतात. आपल्या अंगावर वगैरे येतात ते. त्याच्यानंतर मग ते आम्ही अंगावर वगैरे नाहीये. अंगावर पण, नाही येत ते. ते म्हणजे आपल्याला पण डिस्टर्ब ते- नाही करत ऍट एनी पॉइंट. आपण पण त्यांना डिस्टर्ब नसतं हा. करायचं. पण ते एकदम बाजूनी बाजूनी वगैरे वगैरे जातात. जातात. आपल्याला Yes. लक्ष ठेवायला लागतं आणि थोडं हो. माइंडफुल राहून चालायला चालायला लागतं असं लागतं. That is बोलते true. मी. ते आपल्याला हार्म नाही करत. हा. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही गेलो रिव्हर क्वेस्टमध्ये. सो रिव्हर क्वेस्टमध्ये बेसिकली बोट राईड असते येस. जी खूप छान होती. हा. बट इट इज ॲट ॲडिशनल कॉस्ट $5. $5 per 5 person. सिंगापोरियन डॉलर्स पर पर्सन असते. सिन्स आमच्या तिकीटमध्ये आमच्या इन्क्लुडेड टीममध्ये होती इन्क्लुडेड होती. तर So, मग आम्ही ती केली. आणि इट वॉज मस्ट डू फॉर रिव्हर वंडर्समध्ये. मस्ट डू आहे. म्हणजे $5 एक्स्ट्रा द्यायला लागतील. पण आम्ही ती- सजेस्ट करू की द्या द्या, आणि हा. करून घ्या. अदरवाईज तिकीटमध्येच तुम्ही इन्क्लूड करा. देन आफ्टर दॅट आम्ही लास्टला केलं जायंट पांडा फॉरेस्ट. ते पण एक छोटूसाच एरिया आहे पण फुल्ली एअर कंडिशन. क्यूट हा. पांडाज असतात Yes. तिकडे. बस बाकी काय नाही. बघितलं. इट वॉज रिअली गुड. आणि तिथून आम्ही गेलो. रिव्हर वंडर्स डन राईट नाव. आणि मग लास्ट थिंग राहिलेली विच वॉज नाईट सफारी. आमची ऍक्च्युली नाईट सफारीची जी तिकीट होती ती 7:15 होती. तर आमच्या डोक्यात हे पण होतं की नाही आम्हाला नाईट सफारीचे असे टायमिंग वाईज Timings तिकीट नाहीयेत. नसतात. पण आम्हाला ब्लूफिल्सने जे इन्स्ट्रक्शन दिलेले होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमच्या डोक्यात तो 7:15 7:15 चा टाइम time होता. तर However, मग ह्याच्यामुळे आम्ही ऍक्च्युली रिव्हर वंडर्स पण खूप लवकर पटापट केलं. पटापट संपवलं आम्ही ते. येस. आणि नाईट सफारीचं असं झालं की लकीली आम्ही ना आधीच्या ट्रॅम्पचं, नाईट सफारीमध्ये पण ट्रॅम्प असते त्याच्यामध्ये बसायचं आणि ते पूर्ण सफारीचं तुम्हाला टूर देतात. इथे चालायला नाही लागत नाईट सफारीमध्ये. नाईट हावेवर सफारीमध्ये पण सेकंड ऑप्शन एक आहे हा जिथे ट्रेक्स चालू आहेत, शकता तुम्ही. करू शकता. बट आय डोंट नो रात्री किती चालाल. बिकॉज नाईट सफारी चालूच 7 o'clock होती. हा. वॉकिंग पण 7 o'clock, ट्रॅम्प पण Tramps पण 7 7 o'clock o'clock टिल 11:30 चालू असतं ते. हो. इफ यू फील सेफ, तुम्हाला तो एक्सपिरियन्स हवा असेल तर यू कॅन. आमचं असं झालं की आम्ही ना थोडा आधीच्याच ट्रॅम्पमध्ये बसलो म्हणून आम्हाला खूप अॅनिमल्स दिसले. आम्ही असं आधीच्या रेकमेंडेशन टायमिंग आधीच्या ट्राम्स मध्ये असं म्हणण्यापेक्षा 7 वाजता जे चालू होतं हा. त्याच्या थोडा आधीपासूनच आम्ही जाऊन लाईन असते तिकडे. आणि तोपर्यंत आणि सनसेट झालेला बट पूर्ण काळोख नव्हता झालेला. हम्म. तर आम्हाला म्हणजे थोडाफार सनसेट उजेड ऑब्व्हियसली होता. होणारच. ते 7ला हा. चालू होतं. 7ला पहिली ट्रॅम्प Correct. चालू होते. आणि आम्हाला ना थ्रू आर फॅमिली मेंबर्स आणि असं कळलेलं की नाईट सफारी खूप खूप बोरिंग boring आहे. तर असते, आम्ही आमचं हा. माइंड तसं प्रिपेअर ठेवलेलं. पण मे बी आम्ही उजेडात गेलो म्हणजे स्टार्टिंगच्या ट्रॅम्प्स मध्ये बसलो तर आम्हाला खूप अॅनिमल्स दिसले. व्हाईट टायगर तर काय क्यूट होता.
म्हणजे पण आम्ही काय केलं माहितीये, लो एक्सपेक्टेशन आमचे एकदम कमी हा, होते, पण बट ते it आम्हाला was खूप अॅनिमल्स good. दिसले, खूप खूप म्हणजे एकदम प्रॉपर बघायला मिळाले आणि खूप जवळून वगैरे पण आम्हाला बघायला Yes. मिळाले. आणि आम्ही काय केलं त्याच्यानंतर ना, आमचा 8:30चा एक शो बुक केलेला होता. ह्यानी जाऊन बुक केला, म्हणजे ते फ्री ऑफ कॉस्ट असतं पण बुकिंग करायला लागतं. तर 7:30ला आमची नाईट सफारी संपली. मग आम्ही विचार केला अजून एक राऊंड घेऊया, आता फुल अंधार झालाय. आणि सेकंड टाइमचा एक्सपिरियन्स काय बोरिंग होता. आम्ही ना क्लिप्स इन्सर्ट करू बिफोर वर्सेस आफ्टरच्या, खूप पकाव होता. जर जर तेच तसं केलं असतं ना, पहिलीवाली नसती केली तर हा. इट वॉज द वर्स्ट. म्हणजे काहीच बघायला म्हणजे मिळत नाही. काहीच नाही व्हाईट टायगर दिसत. जो होता तो तर पण दिसला पण नाही, हा, आला पण नाही, कुठेतरी जाऊन तो जाऊन लपलेला बसलेला होता होता. तो. आणि कसं होतं की बेसिकली त्यांनी स्पॉटलाईट्स मारलेले आहेत अॅनिमल्स वरती, पण त्या स्पॉटलाईट मध्ये तो अॅनिमल असेल तरच तुम्हाला तो दिसणार, अदरवाईज तो अजिबात दिसणार नाही. हा. आणि मग म्हणजे आम्हाला माहिती होतं की हा अॅनिमल तिथे आहे म्हणून तरी पण आम्हाला आम्हाला नाहीच हा, दिसला रे, तरी पण एक कुठे दोन तर दिसला. हा, म्हणजे मला तर कळलंच सो नाही की ते इन कुठे आहे. शॉर्ट, नाईट सफारी जर करायची असेल तर थोडं अर्ली चालू करा, अदरवाईज Yes. लेट थोडा एक्सपिरियन्स चांगला नसेल. आणि आफ्टर दॅट एक शो होता विच वॉज रिअली गुड. तिथे शो animals- बेसिकली 3 शोज असतात, 7:30, 8:30 आणि 9:30. तर मग आम्ही 8:30चा 7:30चा तर घेतलेला. आम्ही नाही घेतला, कारण आम्ही त्या ट्रॅम्स मध्ये गेलेलो. आणि 8:30चा वी एक्सपेक्टेड की आम्ही 8:30 पर्यंत परत येऊ, कारण जी नाईट सफारी असते ती 30 मिनिट्सची राईड असते. सो आम्ही 7 वाजताची एक केली आणि त्याच्यानंतर 7:30-8च्या आसपास आम्ही गेलो आणि ती करून मग 8:30च्या शोला परत आलो. येस. आणि आणि आफ्टर दॅट तो शो वॉज गुड. गुड, येस. अगेन बर्ड्स वगैरे सगळे लाईव्ह अॅनिमल सोबत तो शो असतो. इट वॉज हा. गुड. आणि त्या शो नंतर मग एक्झिट करताना एक छोटूसा फायर शो पण असतो, तो पण केला आम्ही. आणि आफ्टर दॅट आमची व्हेकल आली आणि हा. वी केम हिअर. Here, सो yes. ओव्हरऑल डे वॉज गुड. रेकमेंडेशन्स वाईज मी असं बोलेन की ना, तुम्हाला जर नेचरची खरंच खूप आवड आहे, म्हणजे हॅट्स ऑफ टू दिस पीपल. काय एरियाज हो, बनवले हो, हो, आहेत, हो. खूप 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 अमेझिंग आहे. वास्ट आणि खूप मोठं बनवलं. म्हणजे आपल्याला चालायला कंटाळा येतो म्हणून, पण हे सगळं जे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, बर्ड्स, नेचर कन्झर्वेशन, एवढं म्हणजे इथे ना सिंगापूरमध्ये लिटरली पाण्याच्या बॉटल्स पण ते लोक देत नाही हॉटेलवाले वगैरे, बिकॉज प्लास्टिक युज होतं. सो हो. तिथे ड्रिंकिंग वॉटर पण टॅपनी टॅप इथे युज वॉटर करतात. असतं सो अवेलेबल. नेचर वाईज काय खूप 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 अमेझिंग छान केलेलं आहे. करतायत ते म्हणजे लोक. त्यांनी खूप एरियाज, म्हणजे जागा, जी जमीन जी आहे ना ती एवढी एवढी घेतलेली vast आणि आहे. किती आणि असं maintain नाही आहे. की जमीन घेतली, तिकडे अॅनिमल्स आणले आणि तिकडे कसेच सोडून दिले. खूप प्रॉपर प्रॉपर हॅबिटेट मेंटेन बनवलंय करतात. त्या त्या येस. अॅनिमल्ससाठी. आणि आणि त्यांनी इन्फॉर्मेशन पण खूप दिलेल्या ना तिकडे. देवर सेइंग की ते ब्रीड करतायत अॅनिमल्स हो. ज्यांची स्पीशीज एक्सटेंट होत आहेत. हा. सो दे आर ब्रीडिंग देम, दे आर टेकिंग दॅट एफर्ट्स, दे आर मायग्रेटिंग अॅनिमल्स फ्रॉम अदर अदर प्लेसेस प्लेसेस. आणि लिटरली ब्रीडिंग एका करून ह्याच्यामध्ये तर ते असं बोलले की इंडियन रायनोज जे इंडियामध्ये जास्त फाउंड झाले पाहिजे, पण इंडियामध्ये त्याचं त्यांचं जास्त कन्झर्वेशन नाही होत आहे. कन्झर्वेशन नाही होते. सो हेन्स दे आर टेकिंग दिस एफर्ट्स की ते इथे आणून ते ब्रीड Breed करतात आणि करतात. एव्हरीथिंग. सो नेचर वाईज कुडोज टू देम, म्हणजे खूप छान करतायत ते लोक. अँड पण ऑल्सो एवढ्या सगळ्यामध्ये असं नाहीये की तुम्ही जाल तर तुम्हाला कुठे डिस्कम्फर्ट होईल. दे हॅव मेड शुअर की जे पण हा. टुरिस्ट आहेत त्यांना पण तेवढाच कम्फर्ट आणि त्यांनाच कोणताही कुठेही असं काही प्रॉब्लेम नाही होणार. प्रॉपर ईच अँड एव्हरी स्टेशन्स, म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला वॉशरूम्स दिसतील, खूप साऱ्या ठिकाणी प्रत्येक वॉशरूमच्या बाहेर तुम्हाला वॉटर फिलिंग स्टेशन्स दिसतील आणि खाण्यासाठी पण खूप टुरिस्टना साऱ्या जागी काहीच असतील. त्रास नाही होणार, काही म्हणजे काही अॅनिमल्सना पण त्रास नाही काही होणार. त्रास नाही होणार. त्यांनी तर एकदमच सही बनवले आहेत. पण Yes. मी असं बोलेन की ह्या 5 गोष्टी एका दिवशी नका करू. हा. जर तुम्हाला नेचरची खरंच आवड आहे ना, आणि तुम्हाला खरंच गोष्टी एन्जॉय करायच्या असतील, सगळं बघायचं असेल, तर 5 गोष्टी एका दिवसात इज इम्पॉसिबल. त्या पहिल्याच पार्कमध्ये एनर्जी एवढी ड्रेन आउट होऊन जाते की असं वाटतं की म्हणजे तुम्हाला आवड जरी असेल ना, तरी तुम्ही फिजिकली बॉडी तुम्हाला तेवढी सपोर्ट Support नाही नाही करणार. करणार. बिकॉज किती तुम्ही बसून पण काय, तुम्हाला टाइम मॅनेज करायचा ना. हो. आम्हीच एवढं, हा तर मला बसून पण नाही द्यायचा कुठे, म्हणजे माझी हालत एवढी ड्रेन आउट झालेली होती. बट ही वॉज लाईक की नाही करायचंय, हे करायचं, हे Yes. करायचंय. तरी पण आमची घाई झाली त्या हो, रिव्हर हो. रिव्हर वंडर्स मध्ये. वंडर्सच्या टायमिंगला. येस. सो आय विल सजेस्ट की 5 थिंग्स नका करू. मे बी 2 डेज मध्ये करा तुम्ही. जस्ट एक माझ्या साईडने की युनिव्हर्सल स्टुडिओज जेव्हा काल आम्ही केलेलं तेव्हा आमचे 10,000, म्हणजे मी स्मार्ट वॉचवरती एक रफ अंदाजे जर मी बघायचं झालं ना, तर 10,000 स्टेप्स आम्ही हॉटेलला येऊन नंतर आम्ही थोडा एक छोट्याशा लिटिल इंडियाला जाऊन आलेलो तेव्हा 10,000 स्टेप्स झालेल्या. बट आत्ता आम्ही पूर्ण दिवसाचं जे करून आलं त्याच्यानंतर करंट आहेत 18,600. सो यू कॅन जस्ट इमॅजिन की काल युनिव्हर्सल स्टुडिओज नंतर आम्ही जे बोलत होतो की अरे आमचे मला तर एवढे पाय विश्वासच दुखले नाही होते मी आणि एवढी चालली आहे. मला खरंच विश्वास नाही होते. ठीक आहे. सो आफ्टर अ लॉंग रिव्ह्यू, ओव्हरऑल इट वॉज गुड.
नेचरची आवड असेल देन प्लीज डू ऑल Do दिस it, थिंग्स yes. बट अगेन प्लॅन इट प्रॉपरली. म्हणजे थोडं विचार आम्ही करा. हे सगळे बघितलं की 2 दिवसाचे पण करतात लोक, काही काही बर पॅराडाईज हा. आणि बर रिव्हर. काही काही लोक एकदम चिलॅक्स मोड मध्ये हा. पण होते. सो तेच आहे की तुम्ही बघा पाहिजे तर आता आमच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला दिसेलच की काय कसं आहे ऍक्च्युली. Yes. सो जे जे तुम्हाला आवडेल तिकडे तुम्ही जास्त टाइम स्पेंड करा. अकॉर्डिंगली बाकी गोष्टींमध्ये कमी टाइम. हा. वी विल रेकमेंड 5 गोष्टी नका करू नका एका करू, दिवशी. yes. स्किप करायचं असेल तर ते जे बर्ड पॅराडाईज सोबत जे होतं रेन फॉरेस्ट वाईल्ड ते एशिया. स्किप करून टाका. अँड या दॅट्स इट. आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय. आता जेवणार आणि झोपणार मग. बिकॉज उद्या आमची ऍक्च्युली सिटी टूर City tour वगैरे आहे, आहे. yes. सो स्टे ट्यून फॉर दॅट ऑल्सो. अँड होप यू गाईज आर लाइकिंग King आवर us. सिंगापूर व्लॉग्स. वी आर जेन्युअनली टेकिंग एफर्ट्स ऑन दिस बिकॉज हे ना इझी नाही आहे एवढा पूर्ण दिवस वॉक करून एवढी एनर्जी ड्रेन आउट करून. आता पण लिटरली 11 वाजलेत. आम्हाला जेवायचं पण आहे, डेटा ट्रान्सफर करायचा आहे मॅकमध्ये, स्टोरी ठेवायची आहे इंस्टाग्रामवर आणि मग आम्ही झोपणार आहोत. So do follow us on Instagram also. Yes, follow us on आणि Instagram. Show love to this series. and like, share and subscribe. Subscribe. Okay, that's it. Okay, Bye. bye.